नमस्कार मित्रांनो, गोसत्वच्या ऑर्गन्स आणि आयुर्वेदिक सिक्रेट्स या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जिथे आपण आपल्या शरीराच्या अजून एका महत्त्वाच्या अवयवाबद्दल बोलणार आहोत, किडनीज म्हणजे मूत्रपिंड. तुमच्या शरीरातील कचरा काढून टाकण्यासाठी किडनी कसं सुपर हिरोसारखं काम करते तुम्हाला माहिती आहे का? फिल्टरचं काम कोण करतं, किडनी की हार्ट? मग हार्ट महत्त्वाचं की किडनी महत्त्वाची? जर किडनी बंद पडली तर काय होईल बरं? दिवसभर तुमचे रक्त किती वेळा प्युरिफाय होते आणि किती लिटर? अंदाज लावा जरा. चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊयात. आपल्या शरीरामध्ये 2 किडनी असतात, जे आपल्या पाठीच्या खालच्या बाजूस स्थित असतात. किडनीचे मुख्य काम म्हणजे रक्ताचे शुद्धीकरण करणे आणि टॉक्सिन्स आणि वेस्ट हे पूर्णपणे बाहेर टाकणे. प्रत्येक किडनीमध्ये सुमारे 1 मिलियन नेफ्रॉन्स असतात, जे रक्ताचे शुद्धीकरण करत असतात. आता आपण पाहिलं, हार्टचं जे मुख्य काम आहे ते शरीरभर रक्त पंप करणे. हार्ट रक्ताचं फिल्ट्रेशन मात्र करत नाही. हार्टकडून पंप केलेलं रक्त किडनीपर्यंत पोहोचते. किडनी हे ब्लड फिल्टरेशन करतात. त्याचा अर्थ असा की ते रक्तातील विषारी पदार्थ किंवा टॉक्सिन्स हे बाहेर काढत असतात. आपल्या प्रत्येक मिनिटाला अंदाजे 1 लिटर रक्त शुद्ध होते. म्हणजे दिवसभरामध्ये 180 लिटर शुद्ध होऊन साधारण 1.5 ते 2 लिटरचे मूत्र किंवा लघवी तयार होते. दररोज किडनी सुमारे 200 क्वार्ट्स द्रवपदार्थ शुद्ध करत असतात. त्यापैकी सुमारे 2 क्वार्ट्स मूत्राच्या म्हणजे युरिनच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकले जातात. राहिलेल्या 198 क्वार्ट्स द्रव पुन्हा शरीरामध्ये वापरले जातात. किडनीज या फक्त अपायकारक पदार्थ आणि औषधे किंवा ड्रग्जच शरीरातून बाहेर काढत नाहीत, तर शरीरातील द्रव पदार्थाचे संतुलन ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतात. जसं की रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर नियंत्रित करणारे हार्मोन्स सोडणे, त्याचबरोबर हाडांच्या किंवा बोनच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी तयार करणे, त्याचबरोबर रेड ब्लड सेल्स यांचं उत्पादन नियंत्रण करणे, ही सर्व कामं किडनीची आहेत. आणि किडनीचं हे काम आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फारच महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या किडनीजमुळे दररोज 180 लिटर शुद्ध होतं, पण हे शुद्धीकरण जर बंद झालं तर? आज आपण किडनीचं आरोग्य कसं राखावं आणि आयुर्वेदिक उपाय काय करावेत हे जाणून घेणार आहोतच, पण त्यापूर्वी हे का होतं हे सुद्धा पाहूयात. चुकीच्या आहारामुळे, कमी पाणी पिल्यामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे किडनीच्या आरोग्यावरती वाईट परिणाम होतात. जसं की ड्रिंक्स किंवा दारू पिल्यामुळे किडनीची गाळण्याच्या क्षमतेमध्ये, फिल्ट्रेशनच्या क्षमतेमध्ये वाईट परिणाम होतो. पाणी व अन्नातील विषारी घटकांमुळे किडनीवरती लॉंग टर्म साईड इफेक्ट होतात. भारतामध्ये 10 कोटींपेक्षा जास्त लोक डायबिटीसचे रुग्ण आहेत आणि हेच किडनी आणि हार्ट डिसीजेसचे सर्वात मुख्य कारण आहे. ब्लड प्रेशर नियंत्रित नसल्यास किडनीवरील रक्तवाहिन्या खराब होतात, ज्यामुळे क्रोनिक किडनी डिसीजेस होण्याचा धोका जास्त वाढतो. ज्यामध्ये किडनीच्या कार्यक्षमतेने रक्त शुद्ध करण्याचा व शरीरातून कचरा तसेच जास्त झालेले पाणी बाहेर टाकण्याची तिची क्षमता कमी होते. आणि अशा वेळेस जर योग्य उपचार नाही केला तर मूत्रपिंड निकामी होते. यालाच आपण किडनी फेल्युअर म्हणतो. सध्याच्या काळामध्ये किडनीच्या डिसीजेसमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जसं की अगदी लहानात लहान किडनी स्टोन म्हणजे मूत्रपिंडातील खड्यापासून ते CKD म्हणजे क्रोनिक किडनी डिसीजेस म्हणजे मूत्रपिंड निकामी होईपर्यंत सर्व डिसीजेस येतात. शरीरातील पाणी साठणे म्हणजे इडिमा, नेफ्रोटिक सिंड्रम, ॲक्यूट किडनी इंजुरी वगैरे वगैरे बरेचसे रोग यामध्ये येतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये हार्ट आणि किडनी रिलेशनशिप आणि त्याच्यामधल्या सहकार्याचं महत्त्व याबद्दल कोणीही बोलत नाही. तुम्ही पाहिलं की हार्ट किडनीजला रक्त पुरवठा करते, तर किडनीज रक्तातील अशुद्ध पदार्थ काढून हार्टसाठी शुद्ध रक्त परत पाठवतात. जर किडनीज योग्य प्रकारे कार्य करत नसतील तर हार्टवरती ताण वाढतो, ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीजेसचा धोका निर्माण होतो. आणि त्यामुळेच हे दोन्हीही अवयव परस्परावलंबी असून त्याची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. भारतामध्ये दरवर्षी 2 लाख लोके किडनी डिसीजेसमुळे मृत्युमुखी पडतात. 20% लोकसंख्या क्रोनिक किडनी डिसीजेसच्या प्राथमिक टप्प्यावर आहे. भारतातील किडनी ट्रान्सप्लांटेशन सध्या यंत्रणेमध्ये जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाची गरज आहे. आयुर्वेदामध्ये किडनीच्या आरोग्यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत, जसे की गोखरू मूत्रपिंड स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणजे किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी, पुनर्नवा शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी, कोरफड रस मूत्रपिंडाच्या सक्षमतेसाठी, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडंसं मध टाकून प्या, हे सुद्धा किडनीच्यासाठी फायदेशीर आहे. चला किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी अजून काही सोप्या टिप्स पाहूयात. दररोज 2-3 लिटर पाणी प्या. मिठाचा म्हणजे सॉल्टचा आणि साखरेचा म्हणजे शुगरचा वापर कमी करा. जंक फूड टाळा. फळं आणि भाज्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. लघवी आल्यास ती रोखू नका. हे जर उपाय तुम्ही केलेत तर तुम्हाला नक्कीच किडनी तुम्ही चांगली राखू शकाल. परंतु जर कोणाला ऑलरेडी किडनी डिसीजेस असतील तर त्यांच्यासाठी पंचगव्य पाषाणभेद गोखरू अर्क, त्याचबरोबर पंचगव्य डिटॉक्स किट,
पंचगव्य केसी काढा, युरिक ॲसिड चूर्ण हे रामबाण औषधीसारखे काम करू शकते. किंवा तुम्ही आम्हाला ऑनलाईन किंवा आमच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष भेटून त्याबद्दल कन्सल्टन्सीसुद्धा घेऊ शकता. मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, किडनीच्या आरोग्यासाठी तुम्ही कोणता उपाय करत आहात? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. आणि हो, या महत्त्वाच्या माहितीसाठी लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा गुपितांसाठी, अशा सिक्रेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका महत्त्वाच्या अवयवाचं सिक्रेट उलगडूया. तोपर्यंत तुमचं आरोग्य सांभाळा आणि आनंदी राहा.